आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बात, आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कर्जमाफी हवी असेल तर सर्वांनी इकडे 2 मिनिटे वेळ काढून लक्ष द्या। नवीन आलेल्या बातमीनुसार येत्या 3 दिवसात कर्जाचे 2 लाख रुपये शेतकरी बांधवांच्या बँकेमध्ये पडणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ही बातमी ऐकून सर्व शेतकरी बांधवांना आनंद गगनात मावेना झाला असेल, कारण गेल्या 5 वर्षापासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होता। अखेर तो दिवस या ठिकाणी आता उजळलेला आहे। येत्या 3 दिवसांमध्ये या महत्त्वाच्या पाहायला गेलं तर 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावर सोडणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यापैकी पाहायला गेलं तर सगळ्यात अगोदर 15 जिल्ह्यांमध्ये आज दुसऱ्या दिवशी 15 जिल्ह्यांमध्ये असे टोटल 30 जिल्हे झाले आणि राहिलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या दिवशी असे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी तुमची कर्जमाफी केली जाणार आहे, अशी माहिती या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि शेवटच्या आठवड्यामध्ये कर्जमाफीचे 2 लाख रुपये जे काही शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। परंतु आज उद्या परवा असे 3 दिवस कोणकोणत्या शेतकऱ्यांना 15 जिल्ह्यांमध्ये 2 लाख रुपयाची कर्जमाफी करण्यात येणार आहे, कोणत्या बँकेमध्ये कर्जाचे पैसे या ठिकाणी येणार आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये याचा लाभ मिळणार आहे, याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचे 2 लाख रुपये या ठिकाणी कधी मिळणार म्हणून जर तुम्ही वाट पाहत असाल, शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय एक धक्का देणारी बातमी आणि मला थोडी चिंता लावणारी अपडेट या ठिकाणी समोर आले। सर्वच तुम्ही या ठिकाणी कर्जमाफीचे 2 लाख रुपये येणार म्हणून तुम्ही वाट बघत असाल, अपेक्षा करत असाल, परंतु या ठिकाणी सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही। सगळ्यात महत्त्वाची बैठक देखील या ठिकाणी पार पडलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा वाटप करू नका या ठिकाणी या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलंय, ज्यामुळे ही बातमी ऐकून वाऱ्यासारखी पसरली। त्यामुळे शेतकऱ्यांना थोडंसं कळायचं बंद झालं होतं, कारण प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की आमचं कर्जसुद्धा या ठिकाणी 2 लाख रुपये माफ होणार, परंतु कर्जाचे या ठिकाणी जे काही 2 लाख रुपये आहेत ते सर्वांचेच माफ होणार नाहीत। सर्वजणच वाट बघत बसू नका असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अपात्र यादी आणि पात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहेत। पात्र शेतकरी जवळजवळ पाहायला गेले तर 93 लाख शेतकरी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत आणि अपात्र शेतकरी पाहायला गेले तर 36 लाखापेक्षा जास्त शेतकरी या ठिकाणी अपात्र तर देखील झाले आहेत। त्यामुळे या यादीमध्ये जर तुमचा नंबर लागू नये असं जर वाटत असेल तर महत्त्वाच्या सरकारने कोणकोणत्या अटी आणि नियम लावलेत याची सविस्तर यादी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तुमच्या गावानुसार, तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला यादी सांगणार आहे, सर्व काही तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सर्वांनी या ठिकाणी तुम्हाला 2 मिनिटं वेळ काढून लक्ष देऊन ऐकायचं आहे। उद्या परवा 3 दिवस महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 2 लाख रुपये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून, जशा प्रकारे तुम्हाला PM किसान योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये आलेत, तर तशाच प्रकारे कर्जमाफीचे पैसे सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची खरी माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टपणे सांगितले की महत्त्वाच्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही। आता कोणकोणते 5 प्रकारचे शेतकरी आहेत, कोणता असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर 5 प्रकारचे शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेच सांगणार आहे। फक्त तुम्ही 2 ते 3 मिनिटं वेळ काढून लक्ष देऊन बघा। जो प्रकार शेतकऱ्याच्या मध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे किंवा 2025च्या वर्षाची काही कागदपत्र तुमची तपासली जाणार आहेत, त्यावरून तुमचं कर्ज माफ करायचं की नाही हे सरकार आता तुम्हाला ठरवणार आहे। आता तुम्ही म्हणाल की आता कोणती कागदपत्र सरकार तपासणार आहे, तर बघा, पहिलं कागदपत्र तपासलं जाणार आहे ते म्हणजे मागच्या 2025चा तुमचा उत्पन्नाचा दाखला। आता 2025ला सरलेला आहे आणि तुमचं 2025चा उत्पन्नाचा दाखला देखील या ठिकाणी चेकिंग करण्यात येणार आहे। जर तुमचं त्यामध्ये उत्पन्न वाढलं असेल, तुम्ही गोरगरीब शेतकरी नसाल, धनदांडके शेतकरी या ठिकाणी झालेला असाल, म्हणजे श्रीमंत शेतकरी झाले असेल, तर तुम्हाला अजिबात कर्जातला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी माफ केला जाणार नाही। तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होणार नाही,
कारण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की आम्ही सरसकट कर्जमाफीचा पैसा या ठिकाणी तुमच्या खात्यावरती अजिबात पाठवणार नाही. फक्त खरंच जे काही गोरगरीब आणि ज्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे अशा शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी 2 लाखापर्यंत माफ करणार आहोत. त्यांनी आतापर्यंत नियमित कर्जमाफ केलेलं आहे, नियमित कर्ज भरले आहेत, व्यवस्थित हप्ते भरलेत, त्यांना देखील आम्ही नाराज करणार नाहीत. त्यांच्यासाठी आम्ही 50,000 रुपयेचं अनुदान देखील या ठिकाणी देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही गोरगरीब आहेत का? गोरगरीब शेतकरी म्हणजे नेमकं काय? शेतकरी एक गोरगरीब कसा ओळखला जातो असा प्रश्न देखील तुमच्या मनामध्ये पडला असेल तर तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्व माहिती तुम्हाला समजावून सांगणार आहे. कारण सरकारने यावेळी कर्जमाफी सरसकट करायची नाही अशा प्रकारचं स्पष्टपणे आदेश देखील कृषी विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्याची चौकशी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कालपासूनच ही चौकशी जोरदार पद्धतीने सुरुवात झालेली आहे. या चौकशीमध्ये शेतकरी बांधवांना हे 5 महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ज्यांना या 5 प्रश्नाची व्यवस्थित उत्तर देता आले नाहीत त्यांची 2 लाख रुपयाची कर्जमाफी अजिबात या ठिकाणी केली जाणार नाही. मग ते महत्त्वाचे कोणकोणते प्रश्न आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा. कोणकोणते प्रश्न आहेत लगेच सगळ्यांनी ध्यानात ठेवा. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे हे या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगतो. आता पहिल्यांदा कोणत्याही गोरगरीब शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे हे पहिल्या टप्प्यामध्ये पाहूयात. दुसऱ्या टप्प्यामध्ये लगेचच आपण पाहूयात कोणत्या 5 या ठिकाणी प्रश्न आहेत ते कर्जमाफीची 2 लाख रुपये जमा होण्यासाठी विचारले जाणार आहेत हे देखील पाहूया. तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या 15 जिल्ह्याची कर्जमाफी आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती केली जाणार आहे. 2 लाखापर्यंत तुम्हाला कर्जमाफी होणार आहे. ते म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. महत्त्वाचे 15 जिल्हे पण लगेच पाहणार आहात. पण आपण तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगतो की पहिल्यांदा गोरगरीब शेतकरी म्हणजे काय आणि गोरगरीब शेतकरी कसं ओळखायचं, तुमची कर्जमाफी होणार का, हे सर्व काही माहिती तुम्हाला सांगायला मी सुरुवात करत आहे. तर बघा, शेतकऱ्याची पहिली कागदपत्र चेक करण्यात येणार आहेत ते म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला. बघा, तुमच्याकडे 2025चा उत्पन्नाचा दाखला काढला नसेल तर तुम्ही पटकन या ठिकाणी 2025चा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी काढायचा आहे. आता तो कसा काढायचा ते देखील व्हिडिओच्या शेवटी सांगतो. मग आता सरकार काय करणार आहे, तुमचं उत्पन्न कोणाकोणाचं वाढलं आहे, कोणाकोणाचं कमी झालं आहे हे देखील तुमचं चेक केलं जाणार आहे. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, ज्यांची इन्कम जास्त आहे त्यांना अजिबात कर्जाची 2 लाख रुपये या ठिकाणी माफ केले जाणार आहेत. तुम्ही म्हणाल नेमकं वर्षाला उत्पन्न किती पाहिजे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. उत्पन्नाची मर्यादा देखील पुढे सांगतो. परंतु त्याआधी दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी नियम या ठिकाणी लावण्यात आला आहे जो आधी आता लावण्यात आलेला नव्हता. तो म्हणजे पाहायला गेलं तर गाड्यांचा. आता बघा, तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर चालेल, नीट लक्ष देऊन बघा. तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल तर चालेल, तुमच्या घरामध्ये एखादी भाड्याची 4 चाकी असेल तरी देखील चालेल, परंतु ती दुसऱ्याची असली पाहिजे. आता बघा, तुमच्याकडे एखादा छोटा ते असेल किंवा घेतला असेल, एखाद्या व्यक्तीने घेतला असेल, 3 चाकी गाडी घेतली असेल, या ठिकाणी एखादी कार घेतली असेल तर अशा शेतकऱ्यांना अजिबात तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. कारण सरकार काय म्हणते, ज्याच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे तो म्हणजे श्रीमंत शेतकरी आहे, त्यांना 1 रुपयासुद्धा कर्ज माफ केलं जाणार नाही अशी माहिती सरकारकडून सांगण्यात आली. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न किती असलं पाहिजे, किती उत्पन्न असल्यावर तुमची कर्जमाफी होणार नाही आणि किती उत्पन्न असल्यावर तुमची कर्जमाफी होणार आहे ते देखील सांगतो. तुमच्याकडे 4 चाकी गाडी, भाड्याचं ट्रॅक्टर चालेल, पण 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. हा दुसरा नियम आहे बघा. आज, उद्या, परवा आणि 3 दिवस या ठिकाणी तुमची कर्जमाफी केली जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या पाहायला गेलं तर 15 जिल्ह्यांमध्ये तुमचं वाटप केलं जाणार आहे हे देखील तुम्हाला पुढे सांगतो. याआधी तिसरा नियम समजावून घ्या, कारण की सरकारने यावेळी अपात्र आणि पात्र यादी त्या ठिकाणी 2 याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं पात्र यादीमध्ये 93 लाख शेतकरी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत. परंतु तुम्ही कोणतीही काळजी करू नका, चिंता करू नका. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 36 लाख जे काही शेतकरी आहेत ते मग आता काढलेले शेतकरी नेमकं कोणते आहेत, कोणकोणते शेतकरी अपात्र ठरलेत ते देखील तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळं शेतकरी बांधवासाठी सगळ्यात मोठी या ठिकाणी बातमी म्हणावं लागेल. कारण आत्तापर्यंत तुम्हाला देखील सांगितलं जात होतं की आज पैसे मिळणार कर्जाचे, उद्या पैसे मिळणार. अखेर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रयत्नाने आज सोन्याचा दिवस उजळलेला आहे. त्यामुळे तुमचं 100% या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची एक गंभीर आणि चिंता करायला लावणारी बातमी आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे तुम्हाला 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होण्यासाठी
तुम्हाला 5 प्रश्न कोणकोणते विचारले जाणार आहेत, कारण पुढच्या आता 2 मिनिटाच्या आतमध्ये बँकेचे काही अधिकारी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतील. कृषी विभागाचे या ठिकाणी महत्त्वाचे कर्मचारी तुम्हाला ते देखील प्रश्न विचारतील. त्यामुळं आता तुम्ही विचारते की सरकारने चौकशी केल्याशिवाय कर्जाचे पैसे टाकू नका, असे आदेश देखील या ठिकाणी दिले आहेत. आता पहिला प्रश्न विचारतील, सर्वांनी इथून पुढे लक्ष द्या. पहिला प्रश्न विचारतील की तुम्ही कोणत्या वर्षापासून कर्ज काढलेलं आहे, आत्तापर्यंत त्यांचे व्याज दरवर्षी किती भागवलं आहे, किती टक्क्याने तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळालं आहे, आत्तापर्यंत या ठिकाणी कर्जाचे हप्ते तुम्ही किती भरले आहेत, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तुम्हाला यासाठी पुरावा पाहिजे. मग पुरावा पाहिजे म्हणजे नेमकं बँकेतून तुम्हाला त्यांचं पासबुक, कोणत्याही बँकेत जर कर्ज काढलं असेल तर त्याचं पासबुक तुमच्याकडं पाहिजे. आणि तुम्ही कर्ज कोणत्याही वर्षी घेतलं आहे तर नेमकं नियमित कर्ज भरणारे शेतकरी तुम्हाला पाहिला होता काही कारणास्तव तुम्हाला कर्जाचे पैसे फेडता आले नाहीत तर असं या ठिकाणी परत झालं आहे का, ही सर्व या ठिकाणी माहिती तपासली जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सरसकट पैसे का वाटप केले जात नाहीत, तर सर्वांनी लक्षात ठेवा, सरकारचं स्पष्टपणे म्हणणं एकच आहे की सरसकट जर पैसे वाटले तर याचा फायदा फक्त श्रीमंत शेतकऱ्यांना ज्यादा होईल आणि गोरगरीब शेतकरी आहेत त्या ठिकाणी कर्जमाफीपासून वंचित राहतील. त्यामुळे आता महत्त्वाची अट या ठिकाणी घालण्यात आले, ज्यांच्या घरामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे फक्त त्यांनाच या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आले. तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे की तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे, मोदीचे पैसे, नमो शेतकरी योजनेचे पैसे याचा देखील आपण अर्ज भरताना तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही नक्की जोडलं असेल. यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की सरकार काय म्हणतं, आम्ही पिवळं आणि केसरी रेशन कार्ड त्या शेतकऱ्यांना देतो जे काय ऑलरेडी गोरगरीब आहेत, जे गरजू आहेत, त्यांनाच आम्ही, अत्यंत गरीब आणि हालाकीची परिस्थिती आहे त्यांनाच आम्ही गहू असेल, तांदूळ असेल यांना आम्ही मोफत देण्याचा प्रयत्न करतो. आता केसरी रेशन कार्ड या ठिकाणी चेक करण्यात येणार आहे. ज्यांच्या घरामध्ये केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तुम्ही सुद्धा या योजनेचा तुम्ही 2 लाख कर्जमाफीचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे 15 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. अगदी तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा तिसरा नियम देखील सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल की सर्वांनी इथे लक्ष देऊन बघायचं आहे. यामध्ये 2025-2024 मागच्या 2 वर्षामध्ये ज्यांची मुलं सरकारी नोकरीला लागलेत, म्हणजे कोणाचे पोलीस पाटील झाले असतील, पोलीस झाले असतील, मिलिटरी झाले असतील, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये झाले असेल, नगरपालिकेमध्ये झाले असतील, या सर्व सरकारी नोकरीमध्ये ज्यांची मुले भरती झाले आहेत त्यांच्या या ठिकाणी कुटुंबांना अजिबात कर्जाचे पैसे येणार नाहीत. सरकार काय म्हणते, सरकार म्हणते सरकार कर्जाचे पैसे येणार नाहीत, तर सरकार काय म्हणते, नोकरीमध्ये कोणी नसावा, त्यानंतर सरकारी पेन्शन कोणी घेत नसावा, त्यांनाच कर्जमाफीचे पैसे या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या वर्षाचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. पहिल्यांदा सरकारने काय म्हणले की 2021 पासून ते 2025 पर्यंत या कर्जाचे पैसे तुम्हाला मिळेल. परंतु आता सरकारने एक दिलासा देणारी बातमी दिली, 2017, 2018 आणि 2019 या तिन्ही वर्षातसुद्धा तुमचं कर्ज थकीत असेल, तुम्ही भरलं नसेल, त्याचेसुद्धा पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. तुम्ही म्हणाल की आज, उद्या, परवा कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये या कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत, ही यादी देखील तुम्हाला झटपटपणे 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला आता लगेच वाचून दाखवतो. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. पहिले 2 जिल्हे सांगण्यास मी सुरुवात करत आहे. हा तुमचा जिल्हा आहे का, तुमचा तालुका आहे का, नक्की तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. गेल्या 5 वर्षापासून या जिल्ह्यांना ओळखलं जातं, ज्याला पाहिलं गेलं तर शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं, ते म्हणजे पाहिलं गेलं तर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी लॉटरी लागणार आहे. कर्जाचे पैसे थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. सरकारने शब्द दिला होता की जून आणि जुलैमध्ये कर्ज आम्ही शेतकऱ्याचं माफ करू, असं देखील सांगितलं होतं. अखेर शेतकरी या ठिकाणी, शेतकऱ्याला जो काही दिलेला शब्द आहे तो या ठिकाणी पाळलेला आहे. या ठिकाणी कर्जाचे पैसे थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केलेले आहेत. जिल्हे नीट लक्ष देऊन बघा, कोणकोणता जिल्हे यामध्ये घेण्यात आले आहेत. त्यामध्ये पाहायला गेलं तर अकोला, बुलढाणा देखील या ठिकाणी शेतकरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ओळखलं जातं. त्यांनासुद्धा DBTच्या माध्यमातून कर्जमाफी केली जाणार आहे. आता त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पुढचे जिल्हे आहेत अमरावती, वाशिम, हे 2 जिल्हेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत कर्जमाफीसाठी. तुम्हासुद्धा या ठिकाणी जिल्ह्याचा DBTच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता. सगळ्यात पाहायला गेलं तर लातूर आणि हिंगोली या जिल्ह्याचा नंबरसुद्धा या ठिकाणी असणार आहे. आता तुमच्या जिल्ह्याचा नंबर लागतोय का
ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता या लातूर आणि हिंगोली या कर्जमाफी शेतकऱ्याचे जिल्हे म्हणून सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. त्याच्यानंतर परभणी, धाराशिव, नांदेड, त्या ठिकाणी जालना, छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे शेतकऱ्याचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचे पैसे सर्वात पहिल्यांदा डेबिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. कोणत्या बँका, सहकारी बँका, कोणत्या जिल्हा मध्यवर्ती बँका, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या बँका सांगण्यात आलेत. ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, तर या बँकेमध्ये तुम्ही कर्ज काढला असेल तर तुम्हाला सुद्धा सर्वात पहिल्यांदा कर्जमाफीचे पैसे या ठिकाणी फेडावे लागत असतात. तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी समजत आहे की त्यामुळे सरकारने महत्त्वाचा शब्द दिला होता, जून आणि जुलैच्या आतमध्ये आम्ही कर्जमाफी करू. त्या प्रकारे सरकार देखील या ठिकाणी कर्जमाफीची पूर्णपणे तयार लागलेलं आहे. लवकरच शेतकऱ्यांना हे 2 लाख रुपयाची कर्जमाफी तुम्हाला केली जाणार आहे. जवळजवळ शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान जमा करण्याची देखील माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जे काही आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.